बाबा आणि वहिनी लॉयरला सुद्धा भेटले। ते आपली केस लढणार होते, ते पॉझिटिव्ह होते आपल्या केस बाबतीत। पण त्या विराजनी त्या लॉयरला सुद्धा विकत घेतलं। स्टिल होप्स होत्या। आपले घराचे पेपर्स दाखवून आपण कुठलीही केस इझिली जिंकू शकलो असतो। पण दादा काय झालं दादाला? दीप, दादा कोणाला काही न सांगता घराचे पेपर्स घेऊन गेला कोणाला तरी दाखवायला, आणि रस्त्यात गुंडांनी ते पेपर्स चोरी केले। दादाला मारलं सुद्धा का? दादाला मारलं म्हणजे? कुठे आहे दादा? कसा आहे तो? तू फोन दे त्याला, मला बोलायचं त्याच्याशी। फोन दे त्याला। दी दादा आता आपल्या या घरात राहत नाही। ही काय बोलतेय? दादा घरात राहत नाही म्हणजे कुठे गेला तो? त्याला काही झालं नाही ना? ठीक आहे ना तो? नाहीये तो ठीक। एकतर ना त्यांनी ते पेपर चोरीला गेले हे खूप लेट सांगितलं ग, आणि बाबा आणि वहिनीशी उगाच वाद घातला। काय तर म्हणे तुम्हाला माझी किंमत नाहीये, बाहेर बरीच लोक आहेत ज्यांना माझी किंमत आहे, असं काहीतरी बेसलेस स्टेटमेंट करून गेला ग। दीप, बाबा आणि वहिनी आज त्या विराजला भेटून आले। बाबांनी पाय धरून माफी मागितली ग त्याची, पण त्या विराजनी अट ठेवली की 1 महिन्यात 5 लाख रुपये द्या तरच हे घर परत करेन। हे ऐकून बाबांनी खूप स्ट्रेस घेतलाय ग। आजारी पडलेत ते, वहिनी कशी बशी त्यांना एकटी घरी घेऊन आली। डॉक्टरांनी त्यांना आराम करायला सांगितलंय, आणि मेन म्हणजे स्ट्रेस फ्री राहायला सांगितलंय ग। नाहीतर सगळंच खूप विचित्र झालंय दी, काय करायचं काहीच कळत नाहीये। की इतकं सगळं झालं आणि तू बोलतेस काही विशेष नाही, सांगितलं का नाही मला? निकी, सगळं सांगून झालं आपल्या घरातलं तुझ्या दीला? मग हेही सांग, ही वेळ तिच्यामुळे आलीये। तुमच्या बाबांची फूस आहे ना, नाहीतर हे प्रकरण एवढं वाढलंच नसतं, कळतंय ना? तुझ्या दीचं स्वप्न आहे ना या घराची धूळदाण बघण्याचं।